मुरुड शहरात पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनधिकृत बांधकामामुळे पाण्याचे मार्ग बदलले आहेत आणि पाण्याचा मार्ग बदलल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालं आहे। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याने स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत। गेल्या 24 तासात मुरुड तालुक्यात सर्वाधिक 370 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे। आज असं काय झालं, अवकाळी पावसामुळे हा यंदा आम्ही गेली 40 वर्षे इथे राहतो। दत्तवाडीवरती इथे जो 15 ते 20 घरं आहेत पायरीवरती, पण एवढे 40 वर्ष कारकिर्दीत कधी एवढं पाणी आला नव्हता आमच्याकडे। आणि आता ह्या पाणी येण्याचं कारण म्हणजे दत्त मंदिरच्या पुढे जे एका पार्टीनी डोंगर फोडून त्याचा जो भराव केलेला आहे आणि जे दगडं लावले त्यामुळे ते सगळं पाणी इकडे फिरलेलं आहे। आणि अवकाळी पाऊस होतो, मे महिन्यात ही अवस्था, अजून पाऊस ॲक्च्युली चालू नाही झाला, पुढे काय होईल? आणि मग ह्याच्याकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष मी तर म्हणतो। कारण एवढं रात्रंदिवस काम चालू असताना कोणी साधा बैलगाडीवाला गेला तर बैलगाडीवर तर लगेच कोस्टगार्डवाले आणि पोलीस स्टेशन सगळे इकडे येतात, पण एवढं रात्रंदिवस कुठलंचं काम चालू असताना प्रशासन का डोळे झाकतील? हा माझा प्रश्न आहे प्रशासनाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।